नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदेश सावंत। मी तुम्हाला माझ्या गावची पूर्ण व्हिडिओ इथे दाखवणार आहे। हा माझा पहिलाच ब्लॉग आहे, तर तुमचा प्रतिसाद भेटेल ही अपेक्षा करून मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करतो। हे आहे वी रेल्वे स्टेशन। इथून मी तुम्हाला नेत आहे डोंगराच्या कुशीत वसलेलं सापेतर्फे गोवेले या गावाकडे। आता थोड्याच वेळात आपण मुंबई गोवा महामार्गावरती लागत आहोत। मुंबई गोवा महामार्ग आता दिसत आहे तुम्हाला। इथे जाताना आपण चाललेलो आहोत। थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला हिरवा रंगाचा एक बोर्ड दिसेल। बोर्डावरती आंबेत म्हणून लिहिलेलं आहे, तिथे आपल्याला डावीकडे वळायचं आहे। आता आता जो पुढे ब्रिज येत आहे तो 20 ते 22 गावांना जोडणारा हा ब्रिज आहे। हा अंतुले साहेब यांच्या प्रयत्नाने झालेलं हे काम आहे या ब्रिजचं। ह्या ब्रिज 40 ते 45 वर्ष जुना आहे। जेव्हा हा ब्रिज नव्हता तेव्हा ह्या समोरून येणारा जो रस्ता दिसतोय, इकडून असा वळसा घालून आम्ही गावाकडे यायचो। हे छोटंसं असं देवस्थान आहे, त्याचं दर्शन घेऊया आपण आणि आता पुढे निघूया। थोडं पुढे आल्यानंतर अशी सुंदर अशी छोटीशी आदिवासी वाडी इथे आपल्याला दिसत आहे।
आता उजवीकडे सापेतर्फे गोवेले हे गाव तुम्हाला दिसेल। या गावामध्ये मुख्य एंट्रीवरतीच विठ्ठलाचं जुनं मंदिर आहे, तुम्ही बघू शकताय। आता डावीकडे पाहतात आमचं ग्रामदैवत कालिका मातेचं मंदिर देखील आहे। आता पुढे आपण गावात बघूया, गाव बघूया आपलं कसं आहे ते। थोडं पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला बौद्धवाडी आणि डाव्या बाजूला छोटीशी अशी शाळा आहे, तुम्ही बघू शकता। थोडं पुढे आल्यानंतर हे बुद्ध विहार देखील आहे। आता उजवीकडे जाताना देखील काही घरं आहेत आणि हा रस्ता आंबेतकडे जातो। पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो की डोंगराच्या कुशीत वसलेलं जे गाव आहे हे बाहेरून रोडवरून कसं दिसतंय ते तो। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।